आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज भेटणार आहोत अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, ज्यांची जिद्द आणि मेहनत आजच्या तरुणांनाही प्रेरणा देणारी आहे. वयाच्या तब्बल 95व्या वर्षीही त्या अजूनही काम करत आहेत. होय, पुण्यातील प्रसिद्ध भाजी मंडईत त्यांचा स्वतःचा भाजीचा गाळा आहे. विशेष म्हणजे त्या रोज सुमारे 10 किलोमीटर अंतरावरून PMT बसने प्रवास करून मंडईत येतात आणि दिवसभर मेहनत करून भाजी विक्री करतात. इतकंच नाही तर वयाच्या या टप्प्यावरही त्यांची दिनचर्या अत्यंत शिस्तबद्ध आहे. रोज सकाळी थंड पाण्याने आंघोळ, स्वतःचा प्रवास, स्वतःची कामं आणि चेहऱ्यावर कायम असलेलं समाधानाचं हास्य. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, संघर्षाबद्दल आणि इतक्या वर्षानंतरही न थकता काम करण्यामागची प्रेरणा जाणून घेणार आहोत. मी 2010-11 पासून मी इथे येते आणि तेव्हापासून मी जसं आजीला पहिल्यांदा बघितलंय तेव्हापासून आजी अजूनही मला तसेच दिसतात. आणि आजींचं मन छान आहे, त्यांच्या काम करण्याची प्रतिक्रिया इतकी छान आहे की खूप छान. सगळे म्हणजे अख्खी मंडळी त्यांना वाचते. अजून त्यांचे काम करण्याची अजूनही तीच इच्छा आहे. जी असं ते म्हणतात की मी जे तरुणपणामध्ये काम करत होते तेच मी अजून पण करते. आणि ते त्याच्या मागचं रहस्य त्यांचं खूप मोठं आहे, जेणेकरून ते थंड पाण्याने आंघोळ करणं, लवकर उठणं. मी काय देऊ शकते त्यांना? फक्त मी हे बोलू इच्छिते की माझ्याकडे देण्यासारखं तर काही नाही, पण जे रामराजापासून जे आम्हाला वरदान भेटलेलं आहे की दोन्ही हात वरती करून आशीर्वाद द्यायचा, मी आजींना ते आशीर्वाद आज मनापासून देईल की त्यांचं उर्वरित आयुष्य खूप आनंददायी जावो, आरोग्यदायी, सुख समृद्धीने भरभराटी हो. हीच त्यांना मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन आणि आजीला उदंड आयुष्य लाभायची शुभेच्छा देईल. आय लव्ह यू आजी. जवळजवळ 40 ते 45 वर्ष जसं माझं लग्न झालं तसं मी त्यांना बघतोय. विशेष म्हणजे यांच्याकडून तरुणांनी महिलांनी आणि आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा यांचा एक आदर्श घ्यावा की या वयामध्ये जवळजवळ 8 तास ते काम करतात, न थकता, न दमता. आणि आमच्या सोसायटीमधून त्या सकाळी बसने चव्हाणनगर धनकोळी ते मंड्यामध्ये येतात आणि जाताना दोघंही माईलेकरं एकत्र स्कूटरवरती जातात. वय वर्ष 96 आहे. आणि इथं आल्यानंतर सातत्याने 8 तास लसूण, आलं आणि लसणाच्या पाकळ्या बनवणं हा त्यांचा व्यवसाय. आणि हा व्यवसाय ते 60 ते 70 वर्ष करत आहेत. दुबई येथे झालेल्या प्रसिद्ध फोटोग्राफी स्पर्धेमध्ये या आजींच्या फोटोला उत्कृष्ट फोटो म्हणून पुरस्कार मिळाला. आज आमची तिसरी पिढी त्यांच्या शेजारी पाहिल्यापासून आहे. आमच्या आजोबा नंतर वडील नंतर मी. तर आजींचं असं सांगता येईल की ते आमच्या आत्या समानच तिला आम्ही मानतो. तिची वाकण्याजोगी अशी गोष्ट आहे की चिकाटी आणि कामाबद्दल प्रेम हे तिचं खूप वाकण्याजोगं आहे आणि ती शिकण्याजोगं आहे. तिला गरिबीची खूप जाणीव, गरीब लोकांबद्दल तिला खूप सहनशीलतेने ती वागते त्यांच्याशी आणि चोरी लबाडी करणार नाही. आपला उद्योग करणे तिचे प्रेम आहे, चिकाटी आहे, हे आपण शिकण्यासारखं आहे. आणि तिला एकंदरीत संपूर्ण तिचं आयुष्य ती कशा पद्धतीने जगली त्याची एक आपण प्रेरणा घेतली पाहिजे. नागरिक शस्त्र न्यूज, आपल्या आवाजासाठी, आपल्या हक्कांसाठी. अशा आजीबाईंना आपण आज भेटणार आहोत. आता आपण पुण्यातल्या मंडईमध्ये आहोत. या ठिकाणी आता आजींकडे आपण जाऊयात. आजी, काय सांगाल, तुमचं नाव काय? पारुबाई पांडुरंग जवळकर. वय किती आहे तुमचं? 96. 96. हा, तुमची दिनचर्या कशी असते, म्हणजे रोज कसं? बसनी येते बसनी कुठून? चव्हाणनगर वरून. चव्हाणनगरवरून बसनी इथपर्यंत? इथपर्यंत शनिपार पर्यंत. येतो ना, नाही चालत बी येते, नाही तर मग याला बोलावते, नाही तर चालतच येते मी. इथं आल्यानंतर मग इथं काम करायचं. काय काम करतात? हे काही लसणाचं, पाकळीचं. हा, लसूण आणि आलं. हा, आलं. किती वर्षापासून येतं? लहानपणापासून हा. वयाच्या लहानपणापासून महात्मा गांधी होते. महात्मा गांधीला गोळ्या लागल्या, ब्रिटिश राज्य बघितलं आणि ते स्वतंत्र दिन झालेलं बघितलं. आणि चांदीचे रुपये 8 आणे सगळं बघितलं. आणि इथं ही मंडई नव्हती, शेती होती इथं सगळी. इथं शेती होती, मंडई नव्हती. बांधले ते मागून बांधले, मोकळी जमीन होती. दुर्लक्षित झालेले चेहरे, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ व स्वातंत्र्यानंतरचा काळ अनुभवलेली 95 वर्षाची आजी. उकळी करायची, त्याच्यावर सावली करायची, मैदान होतं सगळं. आणि मागून पत्र्याचं शेड बांधलं, 2च बांधली होती. मग हे बांधताना आम्हाला पानगल्ली जागा दिली
आणि मग हे बांधकाम काढलं. मग ते बांधकाम झाल्याच्या नंतर मग आम्ही परत गाड्या आलो. गाड्या आल्याच्या नंतर मग इथंच बसलो आम्ही. आणि हा मग इथंच बसलो आम्ही. मग इथून बसल्याच्या नंतर मग गेलो आम्ही. मग इथंच धंदा करायला लागलो आम्ही लहानपणापासून. मिरच्या इकल्या, हमाली केली, कांद्याचे हारे वाहिले, धुणे भांडी केली, सगळं काम केलं, कष्ट लय केल्यात मी. 95 वर्षाच्या आजीबाईची कहाणी महात्मा फुले मंडईमध्ये आजही त्या एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीचं काम करणार. सगळ्यांना सांभाळले लहानपणापासून. सगळ्यांचा हातभार लावला, सगळ्याला, बहिणींना, भावाला आणि आईला. आई आमची आईला दिसत नव्हतं, आई आंधळी होती म्हणजे दोन्ही डोळ्यांनी. बाप दारुड्या होता, मग बाप नव्हता, काय करायचं. मग आम्ही लहानपणापासून काय बी काम करायचो आणि पैसे आईला नेऊन द्यायचो. मग तिथून वर संध्याकाळी आम्ही पातळ भाजी आणि भात खायचो. आणि मग तो भात आणि भाजी खाल्ले की परत सकाळी आम्हाला एकच साडी होती फक्त ती. आणि बाकीचे आम्ही अशा चिंध्या चांद्या असेल ते नेसायचो आम्ही. आणि मग ते नेसल्याच्या नंतर सकाळी उठायचं, परत मंडईत यायचं. तर राहायला आम्ही सिक्युरवर पेटत होतो. आता गेलो तिकडे, पहिले इथं सिक्युरवर पेटत होतो आम्ही. त्याच्यानंतर मग आमची लग्न केली आमच्या आईनी. तर आपल्या आल्या वाराला देऊन टाकल्या, फक्त सोयरा लागला. मग तो काय करतो काय नाही माहितीच नाही. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ कोणता? कठीण प्रसंग? दुष्काळ. दुष्काळ खायला मिळत नव्हतं. लाल मिलव आणि घुलगे आणि ते चाल नाही आता मला आठवणार ना, पण आता तिथं काढलं तर तुम्हाला मिळेल. पण हुलगे आणि लाल ज्वारी, आटा आणि एक मका, त्या आट्याचे आम्ही पाव करायचो आणि त्याच्या संग खायचो. आणि हुलगे आणलेले आमची आई त्याचं माडगं करायची आणि ते माडगं करून आम्हाला खायला घालायचे. आमच्या आईला दिसत नव्हतं अजिबात. आणि आमच्या आईचे म्हणजे मी तो विंडो होते आमच्या आईला. आईला दिसत नव्हतं, बाप पिणारा होता. मग आईला आमच्या मी सगळं आयुष्य तिथंच काढलं ना. तिथं दलाल होते सगळे पहिले. काय आता कर्जाचं का? नाही कर्ज झालं पण फेडलं ना आम्ही. थोडे थोडे करून फेडले. लय झालं होतं कर्ज झालं आम्हाला, पण ते आम्ही फेडलं मागून लोकांनी त्या बी त्रास दिला. याच्यावर प्रसंग कठीण होता तो तेवढा. कर्ज 2-3 बाऱ्या झालं मला. घेऊन जायचे पाट्या माझ्या. आणि मग त्या पाट्या घेऊन गेले की मग मी रडायची इथं. मग ते लोक म्हणायचे एकदाच मला इथून दिली दलालांनी, पैसे नाही म्हणून. मग ते बाबा काय आता आठवत नाही मला, पण नेली होती इथून. पण तेव्हा लय होते त्या काळात ना. पण त्यांनी मला इथून नेली होती म्हणलं. तेव्हा इथं दलाल लोक होते त्या गणपती बसत. नाही पाट्यात नाही, मला नेली होती. पाट्या इथं ठेवले, माल नव्हता लय माझ्या पाठीत, थोडाच होता. म्हणजे पैसे कसे देणार हे विचारायचं. दिले मग याच्या मामा सासऱ्यांनी मला पैसे दिले. मग ते पैसे 1,500च्या ह्याच्यावर आम्ही परत चालू केला. याच्या मामा सासऱ्यांनी मला ते पैसे आणले. मला जीव वाटत होता. तर मग मी लय रडायची. मग याच्या मामा सासऱ्यांनी मला पैसे दिले आणि त्याच्यावर मी हा धंदा चालू केला. तो त्याच्यावरती आता आम्हाला कर्ज बिर्ज कुणाच काय नाही. आता चांगले आहे आमचे. 95 वर्ष वय तरी सुद्धा एवढी मेहनत एकाने तर माझा फोटो काढून नेला इथं. काय बाई नाव आहे ना इथं, सोलापूर का कोल्हापूर, नाही सोलापूरच. तो म्हणला काम करताना फोटो काढून नेलाय. तर तिथं काम करतात ना बायका, त्यांना तर ते अजूनही त्याच्या मोबाईल मध्ये म्हणतो बघा ही म्हातारी बाई काम करते. म्हणलं तो मला काम व्हाय ना म्हणतो. गिऱ्हाईक आहे आमचं. त्या गिऱ्हाईकाने फोटो काढून नेलाय माझा. चिंचवडचा येतो ना, कधी आला तर आठवण आले. लोक येतात माझ्याकडे, पाया पडतात, कुणी हे होत. सगळं चांगले आहे, आता नाही काय. 95 वर्षामध्ये एकही आजार नसण्याचे गुपित आपल्याला समजायचे आहे, पाहायचे आहे. तर या पुण्यातील मंडईमध्ये आजींच्या मुलाची मुलगी देखील आपल्या सोबत आहे. त्यांचं वय 45 आहे. त्यांना विचारत आपण, काय सांगाल आजींकडून तुम्ही कशा प्रकारे? आजीला आम्ही पहिल्यापासून कष्ट करताना बघितले, त्यामुळे आम्ही पण लहानपणापासून तीच प्रेरणा घेतोय की सतत काम करत राहिलं पाहिजे. त्यामुळे तिचं शरीर चांगलं आहे, तिला कोणतीही गोळी नाहीये. त्यामुळे आमच्या घरात आमच्या एकाला सुद्धा कुठलीच गोळी नाहीये. मला सुद्धा अजून कुठलीच गोळी नाही. त्याचा आम्ही धन्यवाद मानतो देवाला की तिचं शरीर छान आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा सगळ्यांना निरोगी शरीर मिळालं.
या वयात देखील आजी हो, आणि आजी अगदी करते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगते, ती थंडीत सुद्धा गार पाण्याने आंघोळ करते. हे तिचं विशेष आहे. त्यामुळे तिचं शरीर अजून व्यवस्थित आहे. प्रत्येक हो, त्यात ती कंटिन्यू 12 महिने ती थंड पाण्याने आंघोळ करते. आणि आम्ही त्याचा प्रयत्न करतो, पण आमच्याकडनं होत नाही. आणि तिचं ते विशेष आहे की ती गार पाण्याने, तिला गार पाण्याने आंघोळ केलं तिला सर्दी खोकला होतो, ती आजारी पडते. तुमच्या शरीराला ते सूट झालेले आहे. त्यामुळे ती पहिल्यापासून गार पाण्याने आंघोळ करते आणि तिचं शरीर खूप निरोगी आहे. तुम्ही काय सांगाल? आमच्या आईविषयी, आमच्या आईने फार लहानपणापासून कष्ट केलेले. त्यांची प्रेरणा करूनच आम्ही सगळेजण कामधंदे करतो. आमचे मुलं सुद्धा तिच्याकडे बघून कामधंदे करतात. किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय मी जवळजवळ आता मला स्वतःला 60 वर्ष झाले त्यांच्याबरोबर काम करतात. 60 वर्ष झाले. हो. आमची आई लहानपणापासूनच कष्ट करते. ती स्वतः सांगते ना, 14व्या वर्षापासून ती व्यापार करते. 14व्या वर्षापासून. जुनी मंडळी त्यांनी बघितली. हा, त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती गरीब होती, त्यांच्यामुळे त्यांना लहानपणापासून कष्ट करावं लागले. 5 बहिणी होत्या, 1 भाऊ होता त्यांना, आमच्या आईला. त्यांनी सगळ्यांचं त्यांनी बघितलं. शिवाय त्यांना सर्वांना आहे ना, व्यापार कसा करायचा, काय करायचं सगळं ज्ञान त्यांनी दिलं. आणि तिच्या प्रेरणेमुळे सर्वांचं चांगलं आहे. तुम्हाला पण त्यांनी आणि मला सुद्धा चांगलं आहे. त्यांच्याकडून तर प्रेरणा घेतली आम्ही सगळ्यांना. आमची मुलं सुद्धा घेतात त्यांच्याकडनं. आमची मुलं पण विचारतात, आजी एवढी हे करते जाती, ती म्हणते मी हालते तेच चांगले, त्यामुळे माझं घरी शरीर थांबत चांगलं आहे. नाही. ती थांबत घरी नाही थांबत घरी. ती हालचाल करते तेच खूप चांगलं आहे. सोसायटीत बी लोक हो, सगळे लोक विचारतात की त्या मंदिरात पण आजी विचारतात. हो, वय त्यांचं एवढे. तिचा वाढदिवस पण केला आम्ही. मला वाटतं 90 वाढदिवस केला आम्ही सगळ्यांनी. तुम्ही इंग्रजांचं राज्य बघितलं, बघितलं की कसे होते, काय होते त्यावेळी? काय नाही, ते जे भिवून पळायचे दिसते ना, आपले लोक भिवून घरी पळायचे. हा. हा, ज्या टाइम म्हणजे तुम्ही लहान असताना तुम्ही इंग्रजांचा काळ बघितला. बघितला. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाले त्या काळात. बरं. तर असं आम्हाला घरातून नेरा माहितीये का, नेरा तिथपर्यंत आम्हाला गाडीने रेल्वेने जायचो. आणि रेल्वेतनं मग ते लोक आम्हाला बैलगाड्या लावायच्या. तर आम्ही अशा अंगावर पांघरून ते धोतर घ्यायचो. इंग्रजांमध्ये तू गांधीजींना बघितलं का? आम्ही त्यात आमच्या मुलांना सांगतो ना, ती इंग्रजाच्या काळातली आमची मुलं तिला विचारतात तू गांधीजींना बघितलं का? आम्ही पण विचारतो पूर आलं तेव्हा काय झालं, ती सांगेल पूर आला बघा. तेव्हा. पूर आला तेव्हा पळालो आम्ही. ते 2 जणी खेळत होते आणि आमची मुलगी 2 जणी खेळत होते तिथं. आणि तेव्हा एक 6 वर्षाचे असतील, 6 वर्षाचे असतील तेव्हा. आणि आमची या मंडई नव्हती तेव्हा, जुनी होती. आणि मग तिथं पाणी आलं म्हणून एक मिरचीवाला होता, मोरे म्हणून आतल्या कौलाच्या तिथला. हा, कडक वाजले कुठलं नाही का पाणी आलं होतं तेव्हा. हा, मग ते पाणी आल्याचे लोक एक मिरच्यावाला होता मोरे म्हणून. तर आम्ही असं बसलो होतो तेव्हा तिकडे दुकान होतं आमचं. ते म्हणला पारे म्हणलं पाणी आले म्हणला. म्हणून लोकांनी दुकान अशी टाकली, पळाली. आणि आमची आई काय म्हणली, याला मी 2 पोरांना घेऊन जाते, म्हणजे माझी मुलगी आणि लहान होते तेव्हा 6-7 वर्षाची होती. मग त्यांना नेलं मला तू आमची बहीण बारकी होती सिक्युरिटी पेठेत. तिथपर्यंत पाणी आलं. हा, नाही पाणी नाही आलं. मुंबईवाल्यांनी बोबाटा केला होता. पाणी कुठलं आलं, आगीच्या बांबापर्यंत पाणी, दगडूशेठ हलवाय ना तिथपर्यंत पाणी आलं होतं. होय. पण यांनी आवय उठावली, पाणी आलं. हा, पळापळी झाली. तेव्हा नुकसान काय झालं होतं तेव्हा, म्हणजे पुराचं? मग लोकांनी लुटून नेलं सोनं नाणं. ते एक पान अडकला होता त्या लहान पोराचा, ते मिलिटरीवाल्यांनी काढला. मला 1 रुपया गावला नोट बघायला गेले. पर्वतीवर पळून गेलता. पर्वतीवर पळून नाही गेले, हे बाईने नेलं. आणि तारेला म्हणली घेऊन ये. तारेनी त्या मुरतुरकराच्या लोकांनी, आमच्या शेजारी राहतात त्या लोकांनी आमच्या बहिणीला नेली. आणि मग मी यांच्या संग गेलो. आमच्या आई वडिलांनी, आईने यांना नेलं. तुमचं आणि त्यांचं नातं काय? आत्या आहे ती माझी. आणि आम्ही लहानपणापासून एकत्रच राहिलेलो, एकाच घरात, 10 बाय 10च्या खोलीमध्ये. तेव्हापासून म्हणजे आम्ही एकत्र आहे. तुमचं वय किती? माझं आता 57 नाही. 57 आहे. त्यामुळे तुम्ही लहानपणापासून म्हणजे तिच्या मुलाने पण आमचं सगळं केलं. आम्ही एकत्रच होतो. यांच्या कष्टाकडे बघून काय प्रेरणा आहे? तिच्यासारखं कोणच करू शकत नाही एवढं कष्ट. ती सकाळी उठून बसनी येते आणि जाताना नेतो आमचा आत्या भाऊ मुलगा, पण येताना ती एकटी येते बसनी. आणि आम्हाला तर बस बघूनच नको वाटतं. खाली
आजकालच्या तरुण मुलांना म्हणजे कष्टाची सवय राहिलेली नाही राहिलेली. हो करते. त्याबद्दल काय सांगा, या तरुणांनी काय, आमच्यासारख्या तरुण मुलांनी काय प्रेरणा नाही घ्यायला पाहिजे याकडनं काय प्रेरणा. आम्ही आमच्या मुलांना पण सांगतो की आत्या बघा, म्हणजे कोणाला येईल त्याला सांगतो की आमची आत्या बघा कशी काम केलं पाहिजे. आणि ती आता इथं आहे म्हणून व्यवस्थित आहे. ती घरी बसली की म्हणजे नाही तिला हे होत, ठणठणीत येते अजून. आणि खूप कष्ट केले त्यांनी लहानपणापासून. म्हणजे आईकडं असल्या, म्हणजे आई इकडच होती पण ती तेव्हापासून ती कष्टच करते. ती अजूनपर्यंत कष्टच करते. वय हा फक्त आकडा आहे हे आपल्याला या आजींच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटी आणि कष्ट यातून दिसतंय. कारण का वय वर्ष 95-96 असताना देखील या आजी 10 किलोमीटरचा रोज प्रवास करतात. सकाळी रोज थंड पाण्याने आंघोळ करतात. इथे येऊन 8 तास काम करतात आणि 8 तास काम झाल्यानंतर पुन्हा घरी जातात. अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीची त्यांची दिनचर्या आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व तरुण तरुणींनी प्रेरणा घ्यावी असं व्यक्तिमत्वाची आज आपण मुलाखत घेतलेली आहे. आज त्यांना भेटलेलो आहोत आणि नक्कीच या आजीबाईंचा जो काही प्रवास आहे तो तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. हेच मी सांगेल. नागरिक शस्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे.